नमस्कार मित्रांनो, DJ पायमुळे या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्वांना ओम नमो आदेश. कारण आपण आज चाललेलो आहोत आपल्या तिसगावजवळील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजेच मढी येथे. आज मढीमध्ये खूप मोठी यात्रा असते आणि त्या यात्रेचा आपण शूट घेणार आहे. चालता चालता मोनालिसा पण दिसली, पण म्हणलं लय व्हिडिओ नको घ्यायला, मी तर प्रति पण फांबला यायची आणि तिची लाईक आणि वाढायची. पुढं गेलो, खूप गर्दी वाढत चालली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संघ होते आज आपले लाडके मेवणे विशालराजे घोरपडे सोबत घेऊन आज आपण मढीला गेलो होतो. तेथील पूर्ण शूट हे आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम आपण करीत आहोत. शूट करता करता आज विशालची माझी थोडी हुकचूक देखील झाली, परंतु म्हणलं नाही, आज आपण पूर्ण शूट घ्यायचं. कारण तिथलं जे वातावरण, तिथला जे इतकं फ्रेश होतं, प्रसन्न होतं. प्रत्येक भाविक नाचत होता, आनंदाने उड्या मारत होता, काही फुगडी खेळत होते, काही आपल्या काठ्यांची मिरवणूक करत होती. काठ्याची मिरवणूक म्हणजे पूर्ण जे मंदिर आहे मढीचं, त्या पूर्ण मंदिराला, मढीच्या मंदिराला काठीची मिरवणूक काढली जाते. हे समोर जे बघत आहात हे नाथांचं मंदिर आहे. लांबूनच शूट केलं कारण पब्लिक जास्त होती. मानाचे घोडे, देवाचे घोडे देखील तिथे खूप जास्त प्रमाणात आलेले होते. आणि प्रत्येक काठी ही वाजत गाजत पूर्ण मंदिराला फेरा मारून तरच आपल्या घराकडे रवाना होत होती. आणि ते दृश्य, ते आवाज ऐकून अंगामध्ये खूप असं प्रसन्न आणि हुरहुर वातावरण तयार होत होतं. खूप आनंद होता. तिथे एक CCTV कॅमेरा लागला होता, म्हणलं आपला पण कॅमेरा आहे, काय अडचण नाही. वातावरण असं सगळं असं आनंदामध्ये चाललं होतं. बाबाने आपला कॅमेरा बघितला, त्यांना खूप आनंद वाटला. तिने देखील आपली चाल बदलली, जास्त जोमाने नाचायला लागले. आणि तिथं आपलं भक्तगण हा आपण कोण आहोत, काय आहोत, आपण कुठून आलोत हे सगळं विसरून जात असतो. आणि आनंदाने नाथाच्या दरबारामध्ये आपलं आनंद व्यक्त करत असतो, नाचत असतो, गात असतो. काही जण आपले ढोल वाजवत असतात, लेझिम वाजवत असतात. आज त्याची गर्दी बघा तुम्ही, गर्दी किती वाढली. तरी पण आपण आज सकाळी 8:30-9ला गेलो, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. जसजसा टाईम होत चलल 9-10च्या पुढं तिथे गर्दी वाढत चलते. आणि नंतर शूट घ्यायला त्रास होतो. त्यामुळं म्हणलं आपण आज थोडं लवकरच जाऊयात आणि तिथली शूट करून घेऊयात. तर आपल्या संघ आज विशालराजे असल्यामुळं आपल्याला लवकर देवस्थानला जाता आलं आणि तिथलं शूट व्यवस्थित घेता आलं. आपण बघू शकता आज किती पब्लिक आहे तिथं. आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाची मानाची काठी असते. ती काठी आपण गावामधून मढीच्या म्हणजेच नाथाच्या दर्शनासाठी पायी यात्रा काढत मढीच्या देवस्थानाला जात असतो. आणि पूर्ण मंदिराला फेरा मारूनच त्या काठीची मिरवणूक काढून गावाकडे जात असतो. आपण बघत आहात पूर्ण मंदिराला लोक कसे वेढा मारत आहेत. आणि एकंदरीत आनंदमय वातावरणामध्ये ते पूर्ण कार्यक्रम चाललेला असतो. नाथाचं दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. नाथाचं दर्शन झाल्यावर आपण मानाच्या काठ्या देखील दाखवत आहोत. त्या काठ्याचं दर्शन देखील आपण घरी बसल्या जागी घेऊ शकता. खूप आनंदाचं क्षण, आनंदाचं वातावरण आहे. असं वाटत होतं आज आपण दिवसभर तिथंच राहावं, परंतु आमचे मेहुणे आहेत विशालराजे घोडके, यांना थोडंसं काम होतं नगरला, त्यामुळं आम्ही महत्त्वाचे त्यांचे शॉट घेतले आणि पूर्ण यात्रा कव्हर करण्याचं काम केलं, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या सर्व दिसन. आताच गेले ते आमचे लाडके मेहुणे विशालराजे घोरपडे, त्यांना देखील आपण शूटमध्ये बिगर विचारता घेतलं होतं. कारण ते म्हणजे आपलं शूट घेऊ नका दाजी, म्हटलं चला जाऊ द्या, मेवना लाटका घ्या. पुन्हा कशी आनंदाच्या वातावरणामध्ये लोक आपला आनंद व्यक्त करायत. घोडा देखील आपल्या तालामध्ये नाचत आहे. बघा विशालराजे पुन्हा एकदा आले, तर त्यांना एकदा शूट घेतलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्याचं शूट घेतो. आपण देखील आलो होतो, हे पण लोकांना दिसलं पाहिजे ना. मग आपण देखील आपलं शूट घेतलं मस्तपैकी. आता शूट घेता म्हणलं आपण मागून पडतं का काय, त्यामुळं असं शांत रीतीने शूट घ्यावं लागलं. मागं मंदिराचं पण आपण पूर्ण शूट घेतलं. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर कृपया कमेंट करीत चला. कारण आपण ब्लॉग बनवायचं नवीन सुरू केलेलं आहे. ब्लॉगवर बोलणं एवढं सोपं नसतं. आपण स्वतः थोडीशी डिरिंग करत आहोत. कारण माणूस जो चुकतो तोच शिकतो. त्यामुळं आपण तोडकं मोडकं बोलत हा व्हिडिओ बनवत आहोत.
काही याच्यामध्ये आपण स्लो मोशन देखील दाखलेले आहेत, जेणेकरून पाहायला ॲक्टिव्ह वाटेल. तुम्हाला जर नक्कीच आपला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आदेश लिहायला विसरू नका. आदेश लिहा, ओम नमः शिवाय लिहा, मच्छिंद्रनाथ लिहा, ओम नमः आदेश लिहा, परंतु काहीतरी लिहित चला, जेणेकरून आपण आज व्हिडिओ बघत आहात हे मला असं घर बसल्या समजू शकेल. ही सर्वात मोठी काठी होती बघा आपण जी आता शूट केलेली, आणि तिथलं वातावरण देखील बघा किती प्रसन्न वातावरण आहे. आशा करतो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. आपण काही ना काही नवीन नवीन आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर तसेच इंस्टाग्राम तसेच फेसबुकला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून जे भाविक आहेत त्यांना घरबसल्या आपलं दत्त महाराज असू द्या किंवा कानिरनाथ असू द्या किंवा मच्छिंद्रनाथ महाराज असू द्या यांचं दर्शन घरबसल्या होऊ शकेल. आपण नाथाला देखील जाणार आहोत, तेथील देखील एक दिवस शूटिंग करून लाईव्ह टाकणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकेल, नाथांचे दर्शन होऊ शकेल. एकंदरीत छान सुंदर आणि प्रसन्न वातावरण. आपल्या माता भगिनी देखील आपला आनंद व्यक्त करताना तिथं फुगड्या देखील खेळत असतात. एकंदरीत आपण कोण आहोत हे विसरून आपण फक्त नाथ भक्त आहोत, आणि नाथ भक्त असल्यामुळं आपल्या अंगामध्ये जी ऊर्जा असते, प्रसन्नता असते, ती आपण तिथे व्यक्त करत असतो. त्यामध्ये आपण फुगड्या खेळतो, नाचत असतो, ढोल वाजत असतो, ताशा वाजत असतो, लेझिम वाजत असतो. प्रत्येकजणचं आपलं आनंद व्यक्त करण्याचं वेगवेगळं साधन असतं. आता आपण बघू शकता तिथं पूर्ण देवाच्या काठ्या आहेत, ह्या उभ्या केलेल्या आहेत, आणि त्याला रंगीबेरंगी असे कपडे बांधून आपली जी कावड आहे, जी काठी आहे, तिचं सुशोभीकरण केलेलं आहे. आता आपण अन्न छत्रालयाकडे आलो आहोत, जेणेकरून तेथून देखील आपला पूर्ण परिसर हा सुव्यवस्थित दिसावा यासाठी आपण आता अन्नछत्राकडे, म्हणजेच आपण जिथून एंट्री करतो नाथाच्या मंदिराकडे जाण्यासाठी, तिकडे आपण आता चाललो आहोत. आणि मंदिरात जाणं एवढं शक्य नाही आज, कारण तिथं पब्लिक खूप असते. त्यामुळं पूर्ण शूट हे आपण जे राईट साईडला जो कठडा आहे त्या कठड्यावरून शूट केलेला आहे. काही शूट आपण खाली जाऊन अन्नछत्रालयाकडे जाऊन देखील शूट केलेलं आहे. तिथे आमचे विशालराजे गुडके यांचा मित्र होता, त्यांची गाठ घ्यायची होती. तोपर्यंत मला आपण तिथली शूटिंग पण करून घेऊयात. आपण पूर्ण शूट तिथून दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचं काम हे वेगळं वेगळं आहे, जो तो आपल्याकडे आकर्षित व्हावा यासाठी नियोजन करीत असतो. बाई मास देखील आपल्या पारड्या म्हणा, आपला जे आपण देवाला नैवेद्य केलेला असतो त्या नैवेद्याचं पूर्ण मंदिराला वेढा घालून नंतर तो नैवेद्य दत्ताच्या चरणी किंवा नाथाच्या कालीनाथाच्या चरणी ठेवून नंतरच भाविकांमध्ये भक्तगणामध्ये वाटला जातो. आता आपण पूर्ण शूटिंग ही प्रत्येक अँगलने केलेलं आहे. पालखी देखील तिथून चालली होती, तर ते पालखी देखील आपण शूट घेतलेला आहे. आता आपण जो हा एरिया बघत आहात, हा जिथून आपण प्रवेश करतो नाथाच्या गडाकडे जाण्यासाठी, तो प्रवेश एरिया आहे. आणि जाता जाता बाबा भेटले. बाबा म्हणले तुम्ही एवढी भारी शूट करतात, तुम्ही गंध लावून घ्या. म्हटलं ठीक आहे बाबा, चला तुमचं पण कार्य आहे आणि माझं पण कार्य आहे. त्यांच्याकडून गंध लावून घेतला मस्तपैकी, आणि गंध लावून झाल्यावर त्यांच्या पाय देखील पडू, त्यांना खूप आनंद झाला. नंतर पूर्ण एकदा शूट घेतलं आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो. आता म्हणलं विशालराजे म्हणले राजी चला आपल्याला तर निघायचं आहे. जाता जाता एक मोठी दिंडी आली होती, त्या दिंडीचं देखील आपण शूट घेण्याचं ठरवलं. विशालराजेला म्हणलं मेहनेबा 2 मिनिट थांबा, आपण पुन्हा शूट घेऊयात आणि नंतरच आपल्या गाडीकडे जाऊयात. कारण गाडी ती जात नसल्या कारणामुळं तिथून 2.5 ते 3 किलोमीटर आम्ही लांब गाडी लावली होती, आणि तिथून पायी चालत आलो होतो, आणि लांब जायचं होतं त्यामुळं थोडी गडबड होती. तरी पण आपण धावत्या चक्रेमध्ये मला मोह आवरला नाही, कारण खूप मोठी दिंडी होती आणि खूप जोमाने ते आपले आनंद व्यक्त करत होते. नाथाच्या गाण्यावरती आपल्या ज्या कावड आहेत, ज्या काठी आहेत, ते घेऊन नाचत होती. तर मग म्हणलं चला आपण त्यांची शूट देखील घेऊयात, आणि पूर्ण शूट घेण्याचा माझा मोह आवरला नाही. पूर्ण शूट मी यामध्ये दाखवत आहे. आपण बघत आहात कालीनाथ महाराज येथील मढी येथील हे दृश्य. खूप प्रसन्न वातावरणामध्ये येथील जी यात्रा आहे ती पार पडत आहे.
प्रत्येकजण आपलं जे आभूषण आहे, आपलं जे शस्त्र आहे ती गोंड्यानाथांच्या दर्शनासाठी येत असतात. काही इकडं काठी असते, काही इकडं त्रिशूल असतं, काही इकडं डमरू असतं, काही इकडं आपलं कवड्या मारायचं आपण त्याला काय म्हणतो, प्रत्येकजण काही जण आपल्या स्वतःला कवड्या देखील मारून घेत असतात. आता प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. कामात काम आपण तिथलं जे साहित्य विक्रीला आलेलं आहे, माळा म्हणा, भगवान शंकराच्या मूर्त्या म्हणा, शंख म्हणा, हे देखील आपण तिथे 2 ते 3 मिनिटामध्ये पूर्ण शूट केलं होतं. आता परतीचा प्रवास विशालराजे म्हणले त्याचे खूप टाईम झाला, चला आता आपल्याला जायचे. तर आपण आपल्या गाडीकडे रवाना होत आहोत. जाताना देखील जेवढं पब्लिक मंदिराकडे जाताना होतं तेवढंच रिटर्न येताना देखील तेवढंच पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा आदेश लिहायला विसरू नका. तर जाता जाता एवढंच म्हणेल, आपल्या DJ पायमळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका. आपण बघत आहात मढी येथील कायनाथ महाराज जयंती. धन्यवाद. आदेश.